2026 मध्ये नुकतीच झालेली परीक्षा शिपाई, लिपिक आणि स्टाफ कार ड्रायव्हर या पदांचा विभागावाईज कट ऑफ किती जाणार आहे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जसं की या ठिकाणी स्क्रीनवर पाहत आहात, तुम्ही फॉर्म भरलेले आहेत तिन्ही विभागामध्ये. आता या व्हिडिओमध्ये तिन्ही पदावर आपण बोलणार आहोत. शिपाई या पदासाठी, लिपिक आणि स्टाफ कार ड्रायव्हर. सुरुवातीला आपण बोलूया शिपाई या पदासाठी. तर शिपाई पदासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी तिन्ही विभागामध्ये फॉर्म टाकलेले आहे. तीन विभागामध्ये, याचा अर्थ प्रत्येकाने वेगवेगळ्या विभागामध्ये फॉर्म टाकलेला आहे. तुम्ही ज्या विभागामध्ये फॉर्म टाकलेला असेल त्या विभागानुसार तुमचा कट ऑफ लागणार ही गोष्ट 100% निश्चित आहे. म्हणजेच एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये फॉर्म टाकला असेल तर त्याचा कट ऑफ हा वेगळा लागेल मुंबई उच्च न्यायालयाचा, दुसऱ्याचा लागेल. नागपूरला टाकला असेल तर नागपूर खंडपीठाचा वेगळा असेल आणि औरंगाबाद खंडपीठाचा कट ऑफ हा वेगळा असेल. तर पाहूया आपण जास्त वेळ न घेता शिपाई या पदाचा कट ऑफ या ठिकाणी किती लागू शकतो. तर मित्रांनो, विभागानुसार जर आपण पाहिलं शिपाई या पदाचा कट ऑफ, जर आपण या ठिकाणी नागपूर खंडपीठाचा जर विचार केला तर या ठिकाणी जो कट ऑफ आहे तुमचा 24+ या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो नागपूर खंडपीठाचा. आणि औरंगाबाद खंडपीठाचा जर विचार केला तर या ठिकाणी 25+ हा कट ऑफ तुमचा जाऊ शकतो. आणि मुंबई उच्च न्यायालयाचा जर आपण विचार केला तर 22+ या ठिकाणी तुमचा कट ऑफ जाऊ शकतो. तर हे अंदाजित सर्व कट ऑफ आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पुढची जी प्रोसेस आहे, एक शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या पदाची तयारी करू शकता. आता ह्या पदाची तयारी करणं म्हणजे नेमकेच काय आहे, तर जास्त तयारी करण्याची काही आवश्यकता नाही. तर या बाबी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण त्यावर व्हिडिओ तयार केलेला आहे, तेवढा व्हिडिओ पहा आणि तयारीमध्ये राहा. शिपाई या पदासाठी महत्त्वाचं आहे ते की कागदपत्र जमा करणे. तर कागदपत्र सर्वांमध्ये सुद्धा आपण आत्ताच एक व्हिडिओ तयार करून टाकलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनल्सवर. त्या ठिकाणी जाऊन तो संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सर्व डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा. आता यानंतर पाहूया आपण लिपिक या पदासाठी कट ऑफ हा विभागानुसार किती प्रमाणामध्ये लागू शकतो. तर आता या ठिकाणी कट ऑफ सांगण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी महत्त्वाची बातमी आपण तुम्हाला देणार आहोत. तर मित्रांनो, 10 मे रोजी म्हणजेच आज सायंकाळी 7 वाजता आपण वेबिनार ठेवलेला आहे. आणि हा वेबिनार तुमच्या लाईफमधला अत्यंत इम्पॉर्टंट वेबिनार ठरणार आहे. कारण या वेबिनारमध्ये आपण क्लर्क म्हणजेच लिपिक या पदासाठी जी बॉम्बे हायकोर्टाची लिपिक या पदाची टायपिंगची एक्झाम होणार आहे त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी लाईव्ह देणार आहोत. या वेबिनारमध्ये तुमचे प्रश्न, सर्व प्रश्नांचं समाधान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याच पद्धतीनं एक्स्ट्रा म्हणजेच आपण या परीक्षेमध्ये 20 पैकी 20 मार्क्सला आपल्याला कशा पद्धतीने टच करता येईल, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला कव्हर करायचे संपूर्ण डिटेल्स आपण या वेबिनारमध्ये तुम्हाला देणार आहोत. कारण की तुमच्याजवळ आता टायपिंगसाठी 40 ते 45 दिवस अंदाजित या ठिकाणी शिल्लक असल्यामुळे या राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं तयारी करायची आहे ती संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. कारण या वेबिनारमध्ये 100% तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल. कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहीत नसतात, त्या सर्व गोष्टी आपण या वेबिनारमध्ये देणार आहोत. आता हा वेबिनार कसा जॉईन करायचा आहे तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करा. कारण हे रजिस्ट्रेशन सायंकाळी 5 वाजेपर्यंतच तुम्हाला करता येणार आहे. नंतर ही लिंक ॲटोमॅटिकली या ठिकाणी बंद होईल. कारण हा वेबिनार आपला सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. आणि वेबिनार सुरू होणे अगोदर तुम्हाला ॲटोमॅटिकली लाईव्ह त्या ठिकाणी एक लिंक येईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही काय करू शकता, लाईव्ह वेबिनार अटेंड करू शकता. आणि वेबिनार अटेंड करण्यासाठी झूम मीटिंग हा ॲप तुम्हाला काय करावं लागणार आहे, डाउनलोड करावा लागणार आहे. त्यावर आपली संपूर्ण वेबिनार त्या ठिकाणी ऑनलाईन आपण घेणार आहोत. तर जास्तीत जास्त संख्येनं जॉईन व्हा. आणि यानंतर पाहूया आपण नेमका विभागानुसार जो कट ऑफ लागणार आहे मित्रांनो लिपिक या पदाचा तो किती लागू शकतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लिपिक या पदासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म पुन्हा भरलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं फॉर्म चुकलेलं आहे. त्याच्यामुळं जे ॲक्च्युअली आकडा आपण पाहिलेला आहे जागासाठी, तिन्ही विभागामध्ये जागासाठी जो आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा आकडा त्या ठिकाणी अर्जाचा गेलेला आहे. जरी अर्जांचा आकडा वेगळ्या प्रकारचा गेला असला तरी त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म हे पुन्हा आलेले आहेत. आणि पेपर जर आपण या ठिकाणी लेवल पाहिला तर त्यानुसार आपल्याला लक्षात येते पेपर तर दिसायला एकदम सोपा होता, परंतु बऱ्याच जणांच्या सिल्ली मिस्टेक त्या पेपरमध्ये झालेल्या असल्यामुळे बऱ्याच जणांचे मार्क्स त्या ठिकाणी कमी झालेले आहेत. आणि काही नेमकेच विद्यार्थी आहेत की ज्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्क्स मिळालेले आहेत. म्हणून एकंदरीत तिन्ही विभागाचा जरी आपण या ठिकाणी विचार केला आणि येणाऱ्या आगामी भरतीचा जर विचार केला तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही विभागामध्ये जरी फॉर्म टाकलेला असेल आणि तुम्हाला जर 55+ या ठिकाणी मार्क्स येत असतील तर बिंदास तुम्ही टायपिंगच्या तयारीला लागा. कारण टायपिंग ही तुमची वाया जाणार नाही. या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ तयार करून टाकलेला आहे की मी टायपिंग किती महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं टायपिंगला तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका. जरी 55+ मार्क्स असले तरी त्या ठिकाणी तुम्ही तयारीला लागा. कारण जरी कदाचित कट ऑफ जरी जास्त गेला तर पुढे जिल्हा न्यायालय भरती सर्वात मोठी 5000 पदांची भरती येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 100% तुम्ही केलेल्या प्रॅक्टिसचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि जिल्हा न्यायालय भरती ही भरती
सुरुवात आहे तेव्हाच लागलीच ही भरती सुद्धा येणार आहे, त्याच्यामुळं प्लस पॉईंट आहे. तयारी करा, 55+ जरी मार्क असतील तरी. ठीक आहे, ऑफिशियल इन्फॉर्मेशन आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट देतच असतो, परंतु प्री तयारीसाठी आपण या ठिकाणी वेबिनार ठेवलेला आहे. तो वेबिनार जॉईन व्हा आणि टायपिंगला सुरुवात करा. जर अजून सुरुवात केलेली नसेल तर 55+ मार्क येत असतील तरी तुम्हाला टायपिंगला तयारी करायला काही हरकत असणार नाही. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि वेबिनार जॉईन होण्यासाठी सुद्धा ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती लिंक सुद्धा तुमच्या मित्रांना शेअर करा.